नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्याच्या पिंपळनेर येथे एका लग्न सोहळ्यामध्ये झालेल्या मारामारीमध्ये 3 जणांना जीव गमवावा लागला आणि अन्य काही जण गंभीर जखमी झाले होते। या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती। पिंपळनेर शहरामध्ये गोसावी समाजाच्या लग्नामध्ये झालेल्या जुन्या वादातून 3 जणांना आपला नाहक जीव गमवावा लागला। या प्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी धडक कारवाई करत 24 तासाच्या आत या घटनेतील 4ही संशयित आरोपींना गजाआड केलेले आहे। पिंपळनेर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। पिंपळनेर येथील निळकंठ नगरमध्ये झालेल्या या घटनेने संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली होती। मात्र यावेळी साखरपुड्याच्या कार्यक्रमात सोनगड येथील वर पक्षाकडील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मागील भांडणाची कुरापत काढून कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला आणि याचे पर्यवसान सरळ मारामारीत झाले। याच कार्यक्रमाच्या ठिकाणी तिघांची शेसाने भोसकून हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर पिंपळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्र फिरवली आणि 4ही आरोपींना गजाआड केलेले आहे। या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ॲडिशनल एसपी अजय देवरे, DYSP संजय बांबळे, API किरण बर्गे यांनी पाठलाग करत आरोपींना गजाआड केले। गुजरात सीमेवरील ओटा घाटातील रस्त्यावर अडवून 3 आरोपींना अटक केली तर उर्वरित एका सोनगड येथून अटक केली आहे। संबंधितांना न्यायालयात हजर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा खटला चालवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। गाड़ी चाय काम कर रहा था आसे अरे भाई पण बगाई नहीं ना તમે ભૂલ કરી કે નહીં ભૂલ કરી પણ भेजा લગન માં છે અમે લગન માં પેલા પરિવાર સાથે ફોન કર્યો આપણે બધાય મળી અરે ભલે માયરા પણ તમે એ લોકો બધા એના ચૂપ કરતા હતા અરે પણ બગાઈ નહીં ના 20-50 જણ આખા હતા લોકો આપણે ગાડી પાડ કરી मी DYSP साक्री विभाग आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आपसात गोसावी समाजाची मीटिंग चालू असताना मीटिंगमध्ये काही लोकांमध्ये शिवीगाळ चालू झाले आणि त्याचं पर्यवसन धमकी आणि त्याच्यानंतर काही बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी 3 लोकांना स्टॅबिंग केलं। चाकूने स्टॅबिंग केल्यामुळे सुरेश गोसावी, देवेंद्र पवार आणि साहिल गोसावी यांना गंभीर दुखापत करून जीवे ठार मारल्यामुळे सदर घटनेची फिर्याद घेण्याचं काम चालू आहे आणि बाकीचा तपास सुरू आहे। सदर घटनेत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जास्तीत जास्त सखोल तपास करून सर्व आरोपींना लागलीच अटक करणार आहोत। अरे भाई पण बगाई नहीं ना તમે ભૂલ કરી કે નહીં ભૂલ કરી પણ भेजा લગન માં છે અમે લગન માં પેલા પરિવાર સાથે ફોન કર્યો આપણે બધાય મળી અરે ભલે માયરા પણ તમે એ લોકો બધા એના ચૂપ કરતા હતા અરે પણ બગાઈ નહીં ના 20-50 જણ આખા હતા લોકો આપણે ગાડી પાડ કરી